दिवस येतील आणि आपले पोरं कुठं बसणार? 10वी 12वी शिकला की पाराव. आई बापाच्या कष्टाचं काय? काही देणं घेणं नाही. मासाहेब जिजाऊंनी स्वप्न बघितलं स्वराज्याचं, छत्रपती शिवरायांनी ते पूर्ण केलं. तुमच्या आई बापानं स्वप्न बघितलेलं पूर्ण करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. भंगार पोराच्या नादी लागून दारूचे व्यसनी जाऊन तुम्ही भंगार बनायला लागला, त्याच्यामुळे बसू नका विनाकारण. आजपासून 100% बदल झाला पाहिजे. पारावर बसायचं नाही, चौकात बसायचं नाही. परंपरा म्हणून गावातल्या 4 लोकांसह 10-5 मिनिटं मंदिराच्या शेजारी बसणं तेवढ्या पुरतं ठीक आहे. उठलं की शेतात निघायचं. कितीही पोरग शिकलेलं असलं तरी तुम्हाला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत आई बापासंग सगळ्या मराठ्यांच्या पोरां शेतात कामाला जायचं. अजिबात लाजायचं नाही. आपल्या आई बापा जर एक गोणी भरून कापूस आणत असले तर आपण सुद्धा एक डोक्यावर गठुडे घेऊन चालू लागा. आई बापाला आधार मिळत. आई बापा दूध काढणार असले आणि तेच विकायला जाणार असले तर तुम्ही जा. आई बापा तोपर्यंत आराम करते. तुम्ही बाजावर झोपाता घरी, बाप दूध पण करतो आणि विकायला पण घेऊन जातो. तुम्ही आळशी बनू नका. त्यामुळे दारिद्र्य आपल्यावर यायला लागले. कोणी आपल्याला मोठेपणा दिला म्हणून जगू नका. आपल्यावर सगळ्यात जास्त आळस चढलाय. आपण आळस झटकून द्या. तुम्ही टेम्पो घ्या, जीप घ्या, ट्रक घ्या. ट्रॅक्टर घेतलं लोकांचे नांगर राहणार रात्रंदिवस. 500 रुपये होणार रोज कष्टाच्या घरी कमवणाऱ्या पोरांनी आपल्या 500 रुपये होणार कष्टाचे रोज. तुम्ही जे व्यवसाय करता ते चिकाटी नका. तुम्ही ट्रक घेतली, ट्रान्सपोर्टला लावली, मरणाचे कष्ट करायचे, पैसे कमवायचे. तुम्ही जीप घेतली, भाड्याने चालवली, तिला चालवायचं. तुम्ही हॉटेल टाकलं, ताकदीनं चालवायचं, बंद नाही करायचं. 1 वर्ष आपण ते हॉटेल काहीतरी टाकतो, एखादा मोठा व्यवसाय टाकतो, तो नाही चालला, याचं पुढच्या वर्षी येणे कुलूप लावलंच म्हणून समजायचं. मारवड्यासारखं शिका. दम धरा, दम. एक ना एक दिवस तो व्यवसाय चालणार, लोकांचा विश्वास बसणार आणि तुम्ही सुद्धा यशस्वी होणार. दम धरायचं शिका. तुम्ही कुठला व्यापार करताय तो ताकदीनं करा. तुम्ही कोणती कंपनी चालवता ताकदीनं चालवा. तुम्हाला काहीच काम नाहीये, कंपनीने कामाला. पैसे कष्टानं कमवायचं आपल्या लोकांनी शिका. नसता आपण होतो कर्जबाजारी, आपलं कोणीतरी आत्महत्या करतं, आपल्या कुटुंबावर वाईट वेळ येते. मागं पुढं बघायला कोणी नाही. मग आज आपल्या त्या भावाचं बलिदान गेलं, पुन्हा मागं पुढं कोणी नाही बघायला. लक्षात ठेवा. ते बलिदान सुद्धा वायाला जाऊ द्यायचे नाही. म्हणूनच मी इतकं रक्त जाळलं